नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे उन्हाळ रूट्सच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणून घेऊया पंढरपूरच्या वारीविषयी. तर वारी हा समजण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. जर तुम्ही वारीला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण पहिलं जाणून घेऊया ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबद्दल. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी 8 जुलैला दुपारी 3 वाजता प्रस्थान करेल आळंदी संस्थानावरून. त्यानंतर 9 जुलैला तुम्हाला ही पालखी बघता येईल पुण्यामध्ये. 10 जुलैला ही पालखी पुण्यावरून निघून 11 जुलैला सासवडला तुम्हाला बघता येईल. सासवडला पोचण्यापूर्वी पालखी पुण्यावरून शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची हा प्रवास करून सासवडला पोहोचेल. रविवारी म्हणजेच 12 जुलैला ही पालखी सासवडवरून निघेल आणि सासवडवरून जेजुरीला पोहोचेल 13 जुलैला. 14 जुलैला जेजुरीवरून ही पालखी जाईल वाल्हेला, देन वाल्हेवरून लोणंदला 15 जुलैला पोहोचेल. ते 16 जुलैला तुम्ही पहिले उभे रिंगण बघू शकता लोणंदला. त्यानंतर शुक्रवारी 17 जुलैला तरडगाववरून ही पालखी निघेल आणि फलटणला पोहोचेल. 18 जुलैला फलटणवरून बरडला, 19 जुलैला बरडवरून धर्मपुरी कॅनॉल, शिंगणापूर फाटा, त्यानंतर नातेपुतेला पोहोचेल आणि नातेपुतेला रात्रीचा मुक्काम असेल. तेच 20 जुलैला नातेपुतेवरून निघून ती माळशिरसला पोहोचेल. ह्याच दरम्यान पुरंदरवडे गोल रिंगण तुम्हाला बघता येईल येळीव या गावात. त्यानंतर 21 जुलैला म्हणजेच मंगळवारी माळशिरसवरून ही पालखी निघून खुडूस फाटाला गोल रिंगण तुम्हाला बघता येईल. त्यानंतर ही पोहोचेल विंझोरी, ज्ञानेश्वरनगर, धावाबावी माऊंट आणि नंतर वेळापूरला हा पालखीचा मुक्काम असेल. तेच 22 जुलैला वेळापूरवरून ही पालखी निघून ठाकूरबुवाची समाधी इथे तुम्हाला तिसरे गोल रिंगण बघता येईल. त्यानंतर सोपानदेवांची भेट होईल वाडी कुरोली या गावात आणि मग भंडी शेगावला रात्रीचा मुक्काम असेल. 23 जुलैला गुरुवारी ही पालखी निघून वाखरीला याच दरम्यान तुम्हाला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर इथे बघता येईल. त्यानंतर वाखरीवरून ही पालखी निघून पंढरपूरला पोहोचेल. पंढरपूर आणि वाखरीच्या मध्ये पादुकाजवळ आरती व उभे रिंगण तिसरे तुम्हाला बघता येईल. 25 जुलैला म्हणजे शनिवारी ही पालखी पंढरपूरमध्येच असेल आणि थेट आषाढी एकादशी झाल्यानंतर 29 जुलै बुधवारी ही पालखी परतीचा प्रवास सुरू करेल. जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये.